ठिकाणी ज्या वेळेला अनधिकृत गोष्टी होतात, ज्या वेळेला अनधिकृत बांधकाम होतं, त्यावेळेला प्रशासन कारवाई करतं. पण काही ठिकाणी प्रशासन कारवाई करत नाही हे दाखवण्यासाठी तुम्हाला आज आम्ही आलेलो आहोत. हा तुम्ही रोड बघू शकता. हा रोडचा बोर्ड लागला आहे कॅप्टन सुब्रमण्यम मार्ग. हा जो रोड आहे तो एक्झॅक्टली सिद्धार्थ हॉस्पिटल जे आहे त्याच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता फॉर्च्युनर हाईट बिल्डिंग आहे. फॉर्च्युनर हाईट्स बिल्डिंग त्याच्या एक्झॅक्टली समोर तुम्ही बघू शकता ही DPS पार्क व्ह्यू बिल्डिंग आहे. DPS पार्क व्ह्यू बिल्डिंगच्या समोरच तुम्ही बघा हा जो रोड आहे कॅप्टन सुब्रमण्यम मार्ग हा केवढा मोठा आहे तुम्ही बघा. दोन्ही साईडला गाड्या येण्या जाण्यासाठी रोड आहे आणि तोच रोड तुम्ही आता ह्या साईडनी बघा तर तुम्हाला दिसेल की ह्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी चुकीचं झालेलं आहे. हा रोड अर्धा कसा झाला, मग अर्धा रोड गेला कुठे? अर्धा रोडमध्ये या बिल्डिंगचं काम झालं ते कसं काय झालं? अर्धा रोड बिल्डिंगला दिला गेलाय का? प्रशासनाची परवानगी आहे का? मग हे बरोबर आहे की चुकीचं आहे? आता आम्ही लहानाचे मोठे झालो, गोरेगावमध्ये राहिलो. तुम्ही पण गोरेगावमध्ये लहानाचे मोठे झाला असाल तर तुम्हाला माहिती असेल की हा रोड एवढा मोठा रोड आहे तेवढाच रोड हा पण होता. पण अचानकमध्ये हा रोड छोटा कसा झाला, बिल्डिंग रोडवरती कशी काय आली, ह्याच्याबद्दल पण माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी पण आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर तुमचं मत काय आहे की हा रोड पहिल्यापासूनच असा होता की या रोडचं अर्धं बांधकाम जे बिल्डिंगचं आहे ते रोडवरती आलेलं आहे? मग याच्यावरती जबाबदार कोण आहे? रोड कुठे गेला? रोड कुणी खाल्ला? याला परमिशन कुणी दिली? ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती होतात. यावर तुमचं मत काय आहे की तुम्ही पण गोरेगावमध्ये राहता, तुम्हाला पण माहिती असेल की गोरेगावमध्ये असे प्रकार ठिकठिकाणी घडतात. हा जो विषय तुमच्यासमोर आम्ही मांडलेला आहे तो बरोबर आहे का? जर तुम्ही गोरेगावमध्ये राहता तर मी ज्याप्रमाणे बोलतोय की हा रोड मोठा होता तो आता छोटा झालेला आहे, ह्याच्यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.